नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघत आहोत मन धागा धागा जोडते नवाचा आजचा एपिसोड। आणि आजच्या एपिसोडमध्ये आपली प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आपल्याला जे काही सरप्राईज देणार होते ते आता मिळालेलं आहे। तर इथे बघा सुखदा जी आहे ती सार्थकशी बोलतीये आणि सांगते की मी आनंदीकडे गेले होते। मग सार्थक म्हणतो तू काय म्हणालीस? तर लगेच सुखदा सांगते की हो मी आनंदीकडे गेले होते। आणि ती त्याला सांगते की कशी कशी आमची भेट झाली, म्हणजे मी नाशिक सोडून निघाले होते तेव्हा त्यांच्या आनंदीच्या आईला चक्कर आली आणि मी त्यांना घरी घेऊन गेले, तेव्हा तो चिवडा खाल्ला होता आणि तो चिवडा खाऊन झाल्यानंतर मला तो इतका आवडला की माझ्या ओळखीतले काका आहेत की त्यांना चिवड्याची ऑर्डर दिली। त्या आषाढी एकादशीसाठी चिवडा ठेवतात, देतात इतरांना, तर मी ऑर्डर दिली। आणि सार्थक मला तुझा अभिमान वाटतो की तू 6 वर्ष झाली त्यांच्याशी अजूनही संबंध ठेवू नयेस, तू कुठल्या परिस्थितीतून जातेस, मला खरंच तुझा अभिमान वाटतो असं ती इथे सांगते। आनंदीची ओळख सांगते, आठवण सांगते की मी त्यांची मुलगी म्हणून त्यांना मदत केली। सार्थक म्हणतो हे सगळं बरोबर आहे, पण तू मला सांगितलं असतंस तर मी स्वतः तुला घेऊन गेलो असतो। सुखदा म्हणते की अरे हो माझ्या लक्षातच नाही आलं। आणि तो जात असतो तेवढ्यातच त्याला इथे टेबलावर ना ते चाफ्याचं झाड दिसतं जे लीनाने तिला भेट दिलं होतं। तर लगेच सुखदा म्हणते की हो हे लीना वहिनीनीच दिले मला गुड लक म्हणून। तर इकडे बघा सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यानंतर इथे परत आनंदीच्या घरात सगळ्यांना मात्र टेन्शन आलेलं आहे, कारण माल पोचवायचा कसा, माल जर पोचला नाही आणि हा जर आपल्या अंगावर माल पडला तर नुकसान भरपाई सगळी आपलीच होणार। आता काय करायचं या विचारात सगळे आहेत। तोपर्यंत मनोज उठतो आणि म्हणतो हे 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 सगळं माझ्यामुळे झालंय, मी जबाबदार आहे, आता तुम्ही मला पोलिसात द्या अण्णा, मला पोलिसात द्या। आणि पोलिसात गेल्यानंतर चुकीला एकच शिक्षा असते, ती म्हणजे फाशी द्या, फाशी द्या, इथे लीना दोरी आण, इथे दोरी अडकव, मला फाशी दे, मला फाशी दे, असं करत तो पिसाळण्यासारखा इथे पॅनिक होऊन सांगतो। आणि तेवढ्यात बिचाऱ्या अण्णांना त्याच्यावर हात उचलतात आणि तो एकदम शांत होऊन जातो। सगळीकडे रडतायत की अण्णा म्हणतात की मला हात उचलायला नको होता तुझ्यावर, पण काय करू, त्यांचं पण लक्ष नव्हतं आणि भावनेच्या भरात एकदम त्यांनी हात उचलला, तर इथे बिचारे सगळे ना रडतायत। सारखं सारखं ह्यांना दुःखात किती वेळा दाखवतात ना, मला खरंच आवडत नाही आता यांना दुःखात बघताना। तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की ह्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे ना। तर इकडे बघा सुखदा रूममध्ये बसलेली आहे, अक्कू, सार्थक आणि आदर्श सगळे आलेले आहेत। आदर्श तिच्या पायाचं जे काही बँडेज आहे ते इथे काढतोय। सार्थक विचारतोय की दादा सांग, काही दवाखान्यात वगैरे जायचं असेल तर, एक्सरे वगैरे काढायचं असेल तर, लिनामेंट इंजुरी वगैरे काय असेल तर सांग। तर इकडे आदर्श म्हणतो अरे बाबा मी बघतो तरी थांब आधी। आणि आदर्श लगेच तिची बँडेज काढतो, पायाची मुवमेंट कर म्हणून सांगतो, तर पाय हलतोय, सूज उतरली आणि काही दुखत वगैरे नाहीये, त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही, पण आजच्या दिवस जास्त चालू नकोस असं ती सांगते। सुखदा इथे एक्साइटमेंटमध्ये ना खूपच जोरात पाय हलवत असते, तेव्हा सार्थक तिला ओरडतो आणि म्हणतो की काळजी घे, लगेच बाहेर जाऊ नकोस। तर इकडे बघा सुधाला बरं वाटतंय सार्थक तिची काळजी घेताना बघून। तर इकडे शलाक आणि वृंदाला मात्र प्रश्न पडलाय, या सुखदाने असं काय केलं की लगेच सार्थक तिच्याशी बोलायला लागला? तर लगेच शलाका म्हणते तिला ना काळी जादू येत नसेल का, म्हणजे बघ ना ती आनंदी बनून आपल्याला त्रास द्यायला आली आहे का इथे, असं ती म्हणते। तर लगेच वृंदा म्हणते ती जर आनंदी बनून वगैरे आली असेल आणि तिला काळी जादू येत असेल तर तिने ना आपलं मांजरच केलं असतं, असं वगैरे इथं यांचं बोलणं चाललंय। तर इथे भटजी महाराजांना बोलवलंय, गुरुजींना बोलवलंय सुधाने, आणि सार्थकची वगैरे पत्रिका त्या दाखवतायत आणि म्हणतायत की आत्तापर्यंत सगळं चांगलं चाललंय आणि तुम्ही जरा सार्थकच्या आयुष्याबद्दल सांगा, त्याच्या आयुष्यात लग्नाचा योग आहे का, चांगला आहे का ते सांगा। तर भटजी महाराज सुद्धा म्हणजे गुरुजी सुद्धा म्हणतात की आता सगळं चांगलं होणार आहे, लग्नाचा योग आहे। तर इकडे सुखदा आणि सार्थक जे काही दोघं जण आहेत ते चाफ्याचं जे रोप आहेत ते इथे लावतायत दोघं मिळून, छान गप्पा होत आहेत त्यांच्याशी, आणि चाफ्याचं फूल किती गुडलक असतं याविषयी ते बोलतायत। तर इकडे सुधा उभी आहे त्यांच्याकडे बघत आणि आदर्श येतोय आणि आदर्श म्हणतोय बघतोय की ती काय बघते। तेवढ्यात सुधा म्हणते की तुला पण तेच वाटतंय का जे मला वाटतंय? सार्थकने त्याच्या आयुष्याची 6 वर्ष वाया घालवली आहेत, पण आता नाही, आता त्याने आयुष्यात पुढं गेलं पाहिजे आणि जे काही झालं ते विसरून गेलं पाहिजे। सुखदा हे त्याचं वर्तमान आहे आणि त्याचं भविष्य आहे। तर इकडे बघा प्रेक्षकांनो, आता महत्त्वाची घटना आपल्याला दिसणार आहे। इकडे हा जो काही चोर आहे तो ओरडतोय मी चोर आहे, माझ्या पुढ्यात कोणी येऊ नका, तो दगड वीट घेऊन प्रत्येकाला मारायचा प्रयत्न करतोय आणि इथे सगळेजण ना कल्याणीचं नाव घेत आहेत। कल्याणीताई येईल आणि तीच त्याला शांत करेल, एकट्या संगमनेरमध्ये तीच अशी आहे की या माणसाला ती शांत करू शकेल। आणि तेवढ्यात एक व्हॅन येते आणि त्या व्हॅनमधून एकटी मुलगी उतरताना दिसते आणि हो ती आनंदी आहे, पण ती तिचं नाव कल्याणी असं लावते आणि ते नाव बदलून आली आहे। नेमकं काय गौडबंगाल आहे ते आपल्याला कळेलच, त्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर इकडे बघा
लीना मनोजला झोपवून आली आहे रूममध्ये. लीनाला पण टेन्शन आलंय. अण्णा पण इथे विचार करत बसलेत, मी कसा काय मनोजवर हात उचलला, मला त्याच्यावर हात उचलायला नको पाहिजे होता, मी असं करायला नको होतं, असं ते इथे म्हणतायत. आणि आईसुद्धा त्यांना इथे समजावतायत की असू दे, जे काही झालं ते होऊन गेलं, पण आता आपण हे पार्सल कसं पोचवायचं, हा माल कसा त्यांच्यापर्यंत पोचवायचा, ते तर आपला फोन उचलत नाही आहेत. आणि आपल्यावर आता संकट आल्यासारखंच झालं आहे. आणि या सगळ्यात आपल्याला एकच व्यक्ती बाहेर काढू शकते, ती म्हणजे सार्थक सर. इकडे लीनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे, पण ती आता काही बोलत नाहीये. तर इकडे सार्थक ऑफिसला जायला निघालाय. सुखदा त्याला इथे टिफिन देते आणि ती दोघं बोलत असतानाच इथे सार्थकचा फोन वाजतोय. सार्थकला बाबा फोन करतात आणि म्हणतात की तुमची मदत पाहिजे होती, संगमनेरला माल पाठवायचा होता, कसा पाठवायचा, कधी पाठवायचा, पण तो गेला पाहिजे वेळेत. तेवढ्यात सार्थक म्हणतो की मी येतो बाबा, काळजी करू नका, आपण जाऊया, तो माल देऊन येऊया. आणि लगेच सुखदा सुद्धा इथे खुश होते, तू जातोयस ना तर जा तू, असं इथे ती त्याला सांगते. आणि तिथे एक आश्रम आहे, त्या आश्रमाला सुद्धा भेट दे असं ती त्याला सांगते. तर इकडे बघा, कल्याणी जी आहे त्या माणसाला जो काही पिसाळल्यासारखा झालाय, पॅनिक झालाय, त्याला शांत करते. आणि तू मारणार आहेस ना मला, मार, पण या विटेने तू माझं डोकं फोडू शकतोस का. तर तो ओरडून म्हणतो की हो मी फोडणार आहे डोकं वगैरे, पण ती त्याला इथे शांत करते आणि पाणी प्यायला देते. पाणी प्यायला देताना तो असा धसमुसळ्यासारखा करत असतो, तर ती त्याला शांतपणे सांगते की पाणी मी तुला प्यायला देते. आणि तो सुद्धा असं खाली बसून पाणी पितो. जो काही तो पॅनिक झालेला असतो, चिडचिड करत असतो किंवा मारामारीच्या वेशात असतो, तो इथे शांत होऊन जातो. आणि ती त्या माणसाला इथे आपल्या एका हास्याने, शांत बोलण्याने शांत करते. आणि सगळे इथे तिचं कौतुक करतायत. ती मुलगी तिला चाफा देते हातामध्ये. आणि तेवढ्यात त्या ज्या काही काकू आहेत त्या म्हणतात, तू अगदी चाफ्यासारखीच आहेस, ज्याच्या कुणाच्या आयुष्यात जाशील त्याचं सोनं करशील. आणि आनंदी म्हणजेच इथे कल्याणी जी आहे ती इथे नुसती त्यांच्याकडे प्रेमाने बघून हसतीये. कल्याणी की आनंदी, काय होणार पुढे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या भागामध्ये सार्थक आणि बाबा गाडी घेऊन जात आहेत आणि तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या पुढ्यात येते आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून आनंदी आहे. आणि आनंदीला म्हणजेच या कल्याणीला बघून सार्थकचा चेहरा बघा कसा झालाय. नेमकं काय होईल, ओळख पटेल या दोघांची.